काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रस्तावित समूह शाळांबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. राज्यात शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यासाठी ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्यांवर त्याचबरोबर दुर्गम भागामध्ये सुरू करण्यात आलेल्या आणि 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 14,783 शाळांचं समूह शाळांमध्ये रूपांतरण करण्याबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोबर 2023पर्यंत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. हे आदेश दिल्याचं खरं आहे का असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय. या आदेशामुळे शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली असून 1,85,767 विद्यार्थी आणि 29,707 शिक्षकांच्या भविष्याचा तसंच शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. हे खरं आहे का असाही सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. या समूह शाळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये 1,85,767 विद्यार्थी आणि 29,707 शिक्षक समूह शाळांमध्ये स्थलांतरित करताना कोणते निकष लावलेत, या प्रक्रियेतून किती रुपयांचा CSR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, या समूह शाळा प्रस्तावाच्या निर्णयाबाबत फेरविचार करून हा निर्णय रद्द करण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भातील प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडून शासनाला प्राप्त झालेत असं सांगितलं. या निर्णयाचा फेरविचार करून सदर निर्णय रद्द करण्याबाबत शासन स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं शिक्षण मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितलं.